नमस्कार मंडळी, आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। कोशिंबीर म्हणलं की उन्हाळा आला, उन्हाळा म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर आल्या। कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे कमी पडतं, त्यामुळे आपण आपल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण हे कोशिंबीरीचे वेगवेगळे प्रकार आपण आपल्या घरामध्ये करत असतो। अशा पद्धतीनं मी एक थोडासा आगळा वेगळा प्रकार ह्या कोशिंबीरीचा आज मी इथं केलेला आहे। अशा पद्धतीने मी हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोशिंबीर करून आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडते ही कोशिंबीर। चला रेसिपीला सुरुवात करू। अर्धी वाटी दही घेतलेली आहे। दह्यामधल्या गुठळ्या मी ह्या रवीच्या सहाय्याने काढून घेते। दही थोडं मऊ एकजीव करून घेतलं। त्याच्यामध्ये मी दुधावरची 2 चमचे 2 टेबलस्पून जवळपास मी हे साय टाकून घेते। कारण ही कोशिंबीर करत असताना दुधावरची साय वापरली तर ह्या कोशिंबीरीला अगदी अफलातून चव येते। त्यासाठी आपण हे दुधावरची साय याच्यामध्ये टाकून घ्यायची। आता थोडं हलवून घेते आणि ह्याच्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट टाकून घेते। बघा, हे कोबी धुवून स्वच्छ करून घेतलेला होता, मी कट करून घेतला। आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। अशा पद्धतीने ही कोबी मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला होता, त्याचे पण बारीक काप करून घेतले होते, हे पण त्याच्यामध्ये टाकून घेते। आता मी थोडीशी हिरवी मिरची टाकून घेतली, कोथिंबीर टाकून घेतली। अशा पद्धतीने मिरचीचे बारीक काप केलेले असल्यामुळे कोथिंबीरीच्या ह्याच्यामध्ये दिसलं नाही आणि मी हिरव्या मिरचीचे काप टाकलेले आहेत। जिरेची पूड टाकली, अर्धा चमचा मी जिरेची पूड टाकलेली आहे। 1 पिंच मी मिऱ्याची पूड टाकली आणि आता हे थोडंसं हलवून घेऊ। पांढरं लाल कॉम्बिनेशन छान दिसत आहे, कलर पण छान आले कोशिंबीरीला। अशा पद्धतीने हे कोशिंबीर मी करून घेतलेली आहे। त्याच्यावर मीठ टाकलं, मीठ टाकून घेतलं त्याच्यावर थोडं। अशा पद्धतीने हे मीठ टाकून घेतलेलं आहे। त्याच्यावर मी आता खलबत्त्यामध्ये काढलेलं हे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं। तर थोडं हलवून घेऊ। बघा, अशा पद्धतीने मी हलवून घेतलेलं आहे। कलर छान आलेला आहे, दिसायला पण छान दिसते आपली कोशिंबीर। बघा, आता मी त्याच्यावर थोडीशी साखर घालून घेतलेली आहे। चला तर मग आपण आता सर्व करून घेऊ। अशा पद्धतीने एक प्लेट घेतली आणि त्या प्लेटमध्ये मी हे कोशिंबीर सर्व करून घेत आहे। बघा, अशा पद्धतीने हे कोशिंबीर सगळी पूर्ण त्या मी या प्लेटमध्ये काढून घेते। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। चला, व्यवस्थित झालेली आहे कोशिंबीर आपली। आता मी त्याच्यावर थोडी कोथिंबीर सर्व करून घेते। नाही का, अशा पद्धतीने कोथिंबीर पण मी सर्व करून घेतलेली आहे। चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये।